नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नितेश. तुम्ही पाहतात युवा शेतकरी यूट्यूब चॅनल. तुम्ही सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कपाशी बाबतीत. मित्रांनो, तुम्हाला आज थोडीशी मी माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, काही शेतकऱ्याचे मित्रांनो कपाशी जे उपटून टाकत आहेत. कारण मित्रांनो काय झालेलं आहे, यावर्षी जे मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मित्रांनो पाऊस जे खूपच कमी प्रमाणात पडला. तर मित्रांनो याच्यामुळे जे काही झालेलं आहे, काही शेतकऱ्यांना पाणी नसल्यामुळे त्यांच्याकडून जे मित्रांनो पाणी नसल्यामुळे मित्रांनो कपाशीला त्यांचं पाणी बसलं नाही. तर मित्रांनो अशा अवस्थेत मित्रांनो आता काय झालेलं आहे, आठवड्यापूर्वी मित्रांनो पाऊस पडला. तर मित्रांनो काही शेतकऱ्याला असं वाटतं आपण कपाशी उपटून टाकू आणि काहीचं दुसरं पीक पेरू. तर मग दुसरं काय पेरायचं, तर हा सुद्धा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडलेला आहे. तर मित्रांनो जसं की आपण जर समजा मक्का पेरली, तर मित्रांनो मक्काला जे 4 महिने मित्रांनो पाण्याची खूप गरज असते. तर मित्रांनो काही शेतकऱ्यांकडे जे पाण्याचं प्रमाण खूप प्रमाणात आहे, तर काही शेतकऱ्यांकडे मित्रांनो पाणी खूप कमी प्रमाणात आहे. तर मित्रांनो हे आपल्याला ध्यानात ठेवून जे आपल्याला समोरचे जे मित्रांनो कपाशी नंतर आपण जे उपटून कपाशी उपटून मित्रांनो आपण जे पीक पेरणार आहोत, तर आपण कोणते पीक पेरावे हे तुम्हाला मी थोडीशी माहिती जी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो आपण जसं की ज्या शेतकऱ्यांना थोडेफार पाणी आहे, तर मित्रांनो त्यांनी हरभरा किंवा बाजरी मित्रांनो आपण जे लागवड करू शकतो, जेणेकरून जे आपल्याला कमी पाण्यामध्ये जे मित्रांनो आपलं बाजरी आणि हरभरा येऊन जाईल. तर मित्रांनो काही शेतकऱ्यांकडं थोडं जर जास्त पाणी म्हणजे मीडियम मित्रांनो 4 महिने जर मित्रांनो पाणी पुरत असेल, तर मित्रांनो त्यांनी जे मका किंवा हरभरा किंवा ज्वारी किंवा बाजरी मित्रांनो अशा प्रकारचे आपण काही पीक घेऊ शकतो. मित्रांनो त्यानंतर काही शेतकऱ्यांकडे जर खूपच पाणी असेल, तर मित्रांनो तुम्ही माळवसुद्धा करू शकता. जसे की मित्रांनो आपण कोथिंबीर टाकू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपण वांगी वगैरे मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये अजून काही शेतकऱ्यांना जे मित्रांनो काही शेतकऱ्याला पाणी जे मित्रांनो खूप कमी प्रमाणात आहेत, तर मित्रांनो त्यांनी जे आपलं मित्रांनो जॉकी हरभराचे मित्रांनो लावले, तर आपल्याला 1-2 पाणी जर बसले मित्रांनो आपला हरभराचे पूर्णपणे येऊन जाईल. तर मित्रांनो आपण असे जर नियोजन ठेवून जर काम केले, तर आपला पीक जे मित्रांनो येईल याची आपण दक्षता घ्यावी. मित्रांनो अशा प्रकारे जर आपण शेती जर केली मित्रांनो, आपला शेतकरीचे खूप समृद्ध आणि चांगल्या मार्गावर लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण शेतीच्या पाठीमागे मित्रांनो आपल्या निसर्गावर न अवलंबून राहता आपल्याकडे किती पाण्यामध्ये आपण शेती करू शकतो, आपल्याला ते ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शेती जर केली, तर आपल्याला मित्रांनो अशा प्रकारे जर आपण शेती केली, तर आपल्याला शेती नक्कीच परवडेल. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.